नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदा भजी। चला तर आपल्याला कांदा भजी बनवायची आहे। तर मी 6 कांदे घेतलेले आहेत। तर आता हे कांद्यांची मी साल काढून घेतलेली आहे। तर आपल्याला कांदा भजी बनवायची आहे, तर ते अशा प्रकारे आपण त्याला कट करून घ्यायची आहे। आता इथे 2 भाग केले ना, तर कांदा असा उभट न कापता मी अशा प्रकारे याला काप देणार आहे। आणि कांदा भजी बनवायची तर कांदा हा लांबटच कापलेला पाहिजे, तर आपली कांदा भजी ही कुरकुरीत होते। हे बघा, अशा पद्धतीने मी कांदे कापून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपल्या कांद्यांना मीठ लावायचं आहे। आता थोडंसं मी याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे, कारण की आपल्याला कांदा भजी बनवायची आहे। तर आपल्याला पाण्याचा वापर न करता कांदा भजी बनवायची, आणि कांद्याला भरपूर पाणी असतं, आणि मीठ जर लावलं ना तर त्या कांद्याचं पाणी बरोबर सुटतं। तर असं थोडंसं हाताने चोळून घ्यायचं असं। हे बघा, ओलसरपणा किती झाला हाताला। तर हे 10 मिनिटासाठी मी आता हे झाकून देणार आहे। चला तर आता कांदा भजीला लागणारं साहित्य बघूया। मी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याच्या कांद्याला लागेल त्याप्रमाणे मी बेसन पीठ टाकणार आहे। आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, थोडेसे ओवा घेतलेला आहे, आणि लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ। आणि आपल्याला कांदा भजी करायची आहे, तर मी हा मसाला करणार आहे। तर हा चॉपरमध्ये मी फिरून घेणार आहे मसाला, आणि थोडीशी कोथिंबीर। तर कांदा भजी करायची ना, तर हा मसाला मला करायचा आहे। तर मी थोडासा किंचित अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो पण चॉपरमध्ये टाकणार आहे। आणि 1 ते 2च फक्त लसूणच्या बारीक कापून घेतलेले आहेत, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी बडीशेप घेतली आहे, हे धणे घेतले थोडे, आणि थोडासा कढीपत्ता। तर आता हे मी चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। चला तर 10 मिनिटं झालेले आहेत। आता एका कांद्याला पण चांगलं पाणी सुटलेलं आहे, पूर्ण कांदा हा ओलसर झालेला आहे। हे बघा, पूर्ण कांदा असा ओलसर झालेला आहे। आता याच्यात मी जेवढं आपलं बेसन पीठ बसेल तसं मी त्याच्यात बेसन पीठ टाकणार आहे, आणि बेसन पीठ मी गाळून घेतलेले आहे। जसं लागेल तसं मी बेसन पीठ त्याच्यात टाकत जाईल। 2 चमचा तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे, कारण की तांदळाच्या पिठाने आपले भजी कुरकुरीत होतात। साधारण 2 ते 3 चमचा टाकले, कारण की चमचा हा लहान आहे। थोडीशी हळद टाकते, थोडासा हिंग, आणि या ओवा घेतल्यात ना, ओवा या हातावर मी अशा चोळून घेणार आहे, कारण की अशा चोळून टाकल्या तर ओव्याची चव भजींमध्ये खूप छान लागते। लाल तिखट टाकून घेणार आहे। आता हा मसाला बारीक केलेला आहे ना, तर हा मसाला पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे, कारण की कांदा भजी खाताना ना याची चव खूप छान लागते। थोडीशी कोथिंबीर, आणि कांद्याला मीठ लावलेले आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं चिमूटभर आता मीठ टाकणार आहे, कारण की आता कांद्यामध्ये पण भरपूर आपण मीठ घातलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे आपलं कांदा भजीचं मिश्रण तयार झालंय। आणि याच्यात मी एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही, आपले पूर्ण हे कांद्यामध्येच साहित्य मी भिजवलेलं आहे। आणि हे बघा, बेसन पीठ पण एवढं उरलेलं आहे, त्याला बेसन पीठ पण कमी लागतं कांदा भजी करायला, आणि आपली भजी अशी कुरकुरीत व्हायला पाहिजे। जर आपण पाणी टाकलं तर भजी जराशी अशी गुळगुळीत होते। चला तर आता मी बॅटर आता बाजूला ठेवते, आणि कढईवर तेल गरम करायला ठेवते। चला तर आता आपल्याला भजी तळायची आहे, तर मी गॅसवर कढई ठेवली, आणि त्याच्यात तेल पण टाकून घेतलेले आहे। आता गॅस चालू करते, आणि आपलं हे तेल गरम होऊ देते। चला तर आता तेल पण गरम झालेलं आहे। आता आपल्याला कांदा भजी म्हटली तर हिरवी मिरचीच पाहिजे, तर मी थोड्याशा पहिले हिरव्या मिरची याच्यात तळून घेणार आहे। हे बघा, आपल्या या मिरच्या पण तळल्या गेल्या गरम तेलामध्ये, आणि गॅसची फ्लेम आता ही कमी करून घ्यायची। आता या कांदा भजी पण म्हणतात, आणि खेकडा भजी पण म्हणतात। तर आपल्याला हे गोलगोल्ली टाकायचे, तर अशा हाताने असे बोटाने असं त्याला करून टाकायचं तेलामध्ये।
कांदा भजीमध्ये सोडा न घालता आपण हे कुरकुरीत बनवतोय, कारण की तांदळाचं पीठ टाकलेलं ना, तांदळाच्या पिठाने आपल्या ही भजी कुरकुरीत होतात. आता ही भजी मी टाकलेली आहे. तुम्ही झाऱ्यानं वापरता आपल्या या काटा चमच्याने मी ही भजी अशा प्रकारे पलटी करून घेणार आहे. त्याचा कलर पण खूप छान येतोय आणि छान तळल्या जात आहेत आणि कमी गॅसवरच तळायच्या या. आपल्याला हे कांदा पण आतून चांगला कुरकुरीत तळला जायला पाहिजे. आता सध्या कसं आहे, पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, तर आता पाऊस पडला का म्हणजे आपल्याला काहीतरी असं चटपटीत असं काही खाऊ वाटतं. तर अशा प्रकारे चटपट होणारी कांदा भजी आपण करून खायची, खूप छान लागते असं निसर्गरम्य वातावरणात. चला तर आपले भजी पण तळले गेले आहेत आणि हे बघा कसे मस्त लालसर झालेले आहेत आणि त्याला कलर पण छान आलेला आहे. आता ही भजी मी काढून घेते. आता हे बघा कसा कुरकुरीत आवाज येतोय. आता हे बाकी राहिलेले भजे पण मी काढून घेते. आपले सर्व भजे मी तळून घेतलेले आहेत, कांदा भजे. तर हे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत, किती आवाज येतोय बघा. अशा प्रकारे तुम्ही पण कांदा भजी बनवून बघा, खूप छान लागतात खायला. चला तर मग आपली गरमागरम कांदा भजी खाण्यासाठी तयार झाली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.